प्रत्येकाच्या अंतरंगात भगवंत 24 तास उभा असतो, पण आपल्याला त्याचा थांगपत्ता नसतो. कारण तो भगवंत आहे. 24 तास आपल्याला बाहेरून व आतून पाहत असतो. अगदी जवळ निरखून जसा प्रिय व्यक्ती आपल्याला पाहतो, अगदी तसाच भगवंत जवळ येऊन आपल्या डोळ्यातील अश्रूही पाहत असतो. आपल्या सर्वच समस्या त्याला दिसतात. तो आपल्याला नेहमीच सांगत असतो, माझ्यावर तुझी समस्या सोड, मी तुला या समस्येतून बाहेर नक्कीच काढेन. पण आपल्याला भगवंताच्या शक्तीवर, त्याच्या सामर्थ्यावर जराही विश्वास नसतो. तर भगवंत तुमच्या जीवनात त्या समस्या सोडवणार तरी कसा, येणारच कसा? तुम्ही एकदा त्याच्यावर विश्वास ठेवून तर पहा, एक अनुभव घेऊन तर पहा. जी समस्या तुमच्या हातातून सुटतच नाही, अशक्य आहे, ते सर्व कार्य भगवंताला द्या. प्रामाणिक सांगा, हे काम झालं तर मी आयुष्यभर तुझी भक्ती करीन, सेवा करीन, सत्संग करीन. भगवंताच्यासाठी तुमची समस्या अगदी क्षुल्लक असते, तो पटकन सोडवतो. अट फक्त एकच, 100% विश्वास ठेवावे. काम होणार, कारण ते काम आता भगवंत माझा करणार आहे, असा शब्द वापरा. भगवंताला एक वेळ निश्चित करून द्या. 1 दिवस द्या, 1 आठवडा द्या, 1 महिना द्या, 1 वर्ष. आणि दिलेले काम भगवंतावर सोडून असं म्हणा, देवा आता तूच सांभाळ, मी थकलो आहे, तुझ्यावर आता पूर्ण विश्वास आहे, ते काम आता तूच करायचे. कारण या जगात सर्व कामं करायला नकार दिला आहे सर्वांनी. तेव्हा आता फक्त आता तूच करणार. आणि निश्चिंत राहा. जसे पंतप्रधानाला म्हणालात की माझं अमुक अमुक काम आहे, तो नक्की करणार. तसंच त्या ब्रह्मांडाच्या स्वामीला, म्हणजे त्या भगवंताला तुम्ही जे काम दिले तो 101% करणार. तो त्याच्या पद्धतीत करेल. तुम्ही सारखे मधी डोकं खुपसायचे नाही किंवा वळवळ करायची नाही. तसेच काम झाले की दुसऱ्या कोणालाही क्रेडिट द्यायचे नाही. भगवंताचे गुणगान आयुष्यभर करायचे. तो स्वतः पुढील तुमची सर्वच कामे, समस्या सहज सोडवेल, निसंदेह. कारण तो भगवंत आहे. बोध. आमच्यासाठी आमचा गुरुच भगवंत होता. मी स्वतः माझे संपूर्ण जीवन त्यांच्या चरणावर ठेवले होते. जसे मूर्तिकाराला एक दगड म्हणाला, असा तरी मी जंगलात, उन्हातान्हात, थंडीत, पावसात, उघड्यावर पडूनच आहे. हे महान शिल्पकारा, माझे जीवन तू घडव, मी आयुष्यभर तुझे उपकार विसरणार नाही. शिल्पकारांनी आपली बुद्धी कौशल्य वापरून त्या दगडाचे मूर्तीत रूपांतर केले व लोकांनी त्या दगडाला देव मानून पूजा केली. तेव्हा ती मूर्ती सर्वांना आवर्जून सांगत होती की तुमच्याही जीवनात गुरु आले की तुमचेही जीवन देवतुल्य होऊन जाईल. जसे माझे झाले तसे. मी तर संपूर्ण आयुष्य भगवंताला अर्पण केले आहे. तुला जे योग्य वाटते तसे माझे जीवन घडव, कारण तू महान शिल्पकार आहेस. मी आता माझी चिंता, काळजी करायचीही सोडून दिली आहे. आता फक्त सेवाच करणार. गाणे. हो तुझी सेवा करीन मनभावे, तुझे पायी सर्व सुख आहे. लोक वेडा बोलली तरीही चालेल मला, कारण प्रत्येकजण कोणासाठी तरी जगत असतो. बायका, मुले, बिझनेससाठी, घरसाठी, प्रॉपर्टीसाठी, अन्य गोष्टींसाठी. मी फक्त तुझ्यासाठी जगेन. माझ्या जीवनातील प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिट, प्रत्येक तास, प्रत्येक दिवस, वर्ष असो, संपूर्ण जीवन असो वा पुढील सर्वच जन्म तुझ्या चरणाच्या खाली ठेव. जिथे तुझे चरण पडतील हे भगवंता, तिथे माझे हात असू दे. व तू जिथे आराम करशील ती खुर्ची माझी पाठ असू दे. तसेच तू जिथे झोपशील ते माझे अंतरंग किंवा माझे शरीर असू दे. मला माहिती नाही, फक्त एवढंच माहिती आहे, तू जिथे तिथे मी सतत तुझ्या सेवेत अखंड राहू दे. इतकाच आशीर्वाद दे हे माझ्या भगवंता. हे माझ्या जीवनाच्या जीवना, हे माझ्या सर्वस्व देवा. जय सनातन संस्कृती.